क्लीन करायची गरजच नाही. मला तुम्ही क्लीन करायची गरज नाही. एकच तुम्ही इन्स्टॉल केला, तुम्हाला रोज कचरा टाकायचा आहे, खालून कंपोस्ट काढून घ्यायचा आहे. क्लीन फक्त तुम्हाला साईडला करायचं, वरती धूळ वगैरे साचते थोडीफार, तर तेवढंच क्लीन करायचं. म्हणजे एक साधारण बिन भरायला 1 महिना लागतो. 35 दिवस. आणि मग त्याचं परत पूर्ण खताचं रूपांतर व्हायला किती वेळ लागणार? 35 दिवसानंतर त्याचं कंपोस्ट तयार होतं. अच्छा, म्हणजे एक बिन ऑलमोस्ट 2 महिने बंद भरल्यानंतर 1 महिना बंद नाही राहणार. रोज टाकत राहायचं. आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण जर एका सोसायटीला 6 बिन देतो, 60 kg कचरा जनरेट जो होत असेल एका सोसायटीमध्ये, ते इक्वली टाकायचं आपल्याला. म्हणजे सगळ्या बिन ॲट अ टाइम वरती फिल होते, एखाद्या फिल नाही होणार. आणि ज्यावेळेस सगळ्या फिल होती, तसा प्रश्न नाही. म्हणजे आज जर मी कचरा टाकला तर त्याचा कंपोस्ट व्हायला 35 दिवस लागतील. बरोबर. जर मी त्याच्यात रोजच टाकत राहिलो तर मग 34 दिवसाचा कचरा तर खत झालाय. मग हा वरचा राहिला, मग खत काढायचं कधी? खालून काढायचं, खालच्या ह्याच्यातून काढायचं. खालून काढत राहायचं. त्यांचं मी क्लिअर करतो. त्यांचा क्वेश्चन आहे की 35 डेज नंतर ते कंटिन्युअस रिसायकल होत राहील. रिसायकल होतं. म्हणजे 35 दिवसापूर्वीचं खालचं काढायला लागेल, परत वरून टाकायचं, परत काढायचं, असं ते रिसायकल होईल. होत राहणार. तुम्हाला काय करायचं, जसं खालचा धूळ दिलेला आहे, थर असतात कचऱ्याचे, बरोबर, थर होत जाणार त्याचे. तुम्ही खालचा कंपोस्टचा थर काढल्यानंतर तो वरचा थर खाली येणार, वरची जागा रिकामी होणार, तुम्हाला वरून कचरा टाकायचा. म्हणजे सफिशियंट बिन आपण देतोय 6 बिन. आणि एका दिवशी जर 400 kgची जर कॅपॅसिटी असेल तर आपण जवळपास किती, म्हणजे जवळपास 1800 हे देतो, 1800 kg जवळ देतो. आणि 1800 kg मला वाटत नाही ह्या महिन्यात एखाद्या सोसायटीमध्ये जनरेट होत असेल. 2-3 महिने पुरतील एवढं आपण सफिशियंट क्वांटिटी देतो. आपण कचरा टाकायला 35व्या दिवशी सुरुवात करायची. नाही, 35व्या दिवशी टाळायचं. सुरुवात करायची. बरोबर. 35 दिवस आपण नाही, टच नाही. आणि कंपोस्ट बनण्यासाठी आपण काय वापरतो? कोकोपीट आणि बायोकल्चर. बायोकल्चर. हां, बायोकल्चर. हां, ती तिशी ते मॉइश्चरसाठी आहे. पण मग बायोकल्चर आपल्याला किती दिवसांनी हे करावं लागतं? बायोकल्चरची गरज नसते गोष्टी. तुम्ही वीकली एकदा दोनदा टाकलं, स्प्रेड केलं तर चालेल. हां, कारण जर आता 35 दिवसाला जर समजा मी इनिशियली त्याला टाकलंय, तर जेव्हा बिन भरेल 35 दिवसानंतर, तेव्हा त्याला काहीतरी परत वरच्या याच्यासाठी तर बायोकल्चर लागेलच ना, नाहीतर त्याचा खतामध्ये कन्वर्ट कसं होईल? नाही, आपण जो डेली इनपुट करतोय ना, डेली जे मिक्सिंग करतो, त्याच्यामध्ये बायोकल्चर व कोकोपीट टाकणं असतं. म्हणजे डेली टाकायचंच आहे. डेली टाकायचं आहे. मग बायोकल्चरची कॉस्ट काय? बायोकल्चरची कॉस्ट 100-150 रुपये kg असेल. मग ते किती लागतं आपल्याला? ते तुम्हाला जर 100 kg 1 kg घेतलं, तुम्हाला तर 3 महिने 4 महिने जाईल. म्हणजे तुम्हाला समजा 300 रुपये kg जरी असलं बायोकल्चर, एकदाच घेतलं तर तुम्ही 2-3 महिने जायचे. बायोकल्चरमध्ये तुम्हाला असं kg नुसार मिक्स नाही करायचं, स्प्रिंकल करायचं. जसं आपण पावडर वगैरे लावतो तसं स्प्रिंकल करायचं त्याच्यावर. आम्ही कलेक्ट करणार, बरोबर आहे, पण ते सेपरेशन वगैरे ते आम्हालाच करायचं. हो, ते सेग्रिगेशन सोसायटीला करायचं. कारण काय माहिती आहे का, आता साठी वंचित जरी असेल तर एक जरी घात तो वास होतो. बरोबर. तो झाडूवर त्याला तयार करायला पाहिजे, वेगवेगळं करायला ते पण बघावं लागेल ना आम्हाला. बरोबर. तुम्ही काय करू शकता, तुम्ही जो पर्सन आहे, काय काय सोसायटीमध्ये हा इश्यू येतो, तर ते जे सेग्रिगेशन ॲट सॉर्स म्हणतो आपण, म्हणजे घरातून सेग्रिगेशन करून देणं. आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर तुमचं जे हाऊसकीपिंग स्टाफ आहे, त्याला तुम्ही 1000-500 रुपये भाडून करून खाली येऊन करत. आणि आपण दुसरी गोष्ट, आपण गिफ्ट पण देतो. जे हाऊसकीपिंग स्टाफ तो काम करतो, त्याला आपण कुकर असतील, मिक्सर असेल, फॅन असतील, तर त्याला आपण गिफ्ट पण देतो. 35 डेज नंतर जे आउटकम निघत जाईल रोजच्या रोज, तर ते पण आपल्याला कंटिन्यू स्टोरेज करायला लागेल कुठेतरी. कारण ते रोज कोण घेऊन जाणार नाही, तर महिन्याने घेऊन जातील किंवा 2 महिन्यांनी वगैरे घेऊन जातील, तर ते पण वेगळं स्टोरेज करायला लागेल. हां, 35 डेजमध्ये रेशिओ कसा असतो, तुम्ही 100 kg वेट वेस्ट टाकलं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला 20% कंपोस्ट भेटेल. म्हणजे 400 kg ला किती भेटणार तुम्हाला? फक्त 20 kg भेटणार, बरोबर. 20 kg किंवा 40 kg किंवा 60 kg. तर तुम्हाला 2 महिन्याला फक्त एक उन्हीमध्ये जरी भरून ठेवलं तेवढाच कंपोस्ट येईल. पण ते मग खराब नाही होणार. खराब नाही होणार. कंपोस्ट कधी खराब होत नाही, त्याची सगळी माती झालेली असते. तर तुम्ही सोसायटीचे जे गार्डन आहे त्यांना यूज करू शकता. किंवा आमच्याकडे असे काही वेंडर आहेत, मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिक सोसायटीने 50,000 रुपयाचं कंपोस्ट विकलं आहे भाषेमध्ये. प्लॅटिनम सोसायटी आपल्या गुरुजीमध्ये, तिथं पण विकतायत कंपोस्ट, बरोबर. तर तुम्ही पण असं जे नर्सरी वगैरे असतात त्यांना कंपोस्ट ते विकू शकता. आणि कंपोस्ट आम्हाला सुकवून ठेवावं लागणार? सुकवण्याची गरज नाही आहे तेवढा. 1 दिवस सुकवलं तरी चालेल. हे सुकवावं लागेल. 1 दिवस नाही सुकवलं तरी चालेल.
जर चांगलं तुम्हाला जर लवकर प्रोसेस करायची असेल विकायचं असेल तर 1 दिवस म्हणून ते होतं ना तिथे बघण्याची गरज आहे जरा म्हणजे सिच्युएशन काय आहे ते लक्षात येईल त्याप्रमाणे आपण आता तुम्ही एकदा विजिट प्लॅन करा एका सोसायटीचा तुम्ही ॲड्रेस प्रॉपर द्या ना रेफरन्स द्या म्हणून तुम्ही जाऊन बघेल त्यांना बघायचं ते जाऊन बघून म्हणजे येईल. हा काही प्रतिनिधी प्रत्येक सोसायटीचे 3-2 जण येतील आपण जाऊन मला पण बघता येईल. हा मग तुम्ही मला सांगा आपण सिद्धार्थ कॉम्प्लेक्समध्ये जाऊ कुठे? आपण राज शिंदे जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्या- त्यांच्या सोसायटीमध्ये जाऊ. लेकिन इन केस अगर हाउस कीपिंग वाले ने गलती कर दिया और जो मटेरियल नहीं डालना है वो उसमें डाल दिया तो हमारे सुपरवाइजर रहते हैं नहीं पहले ही डाल दिया तो ऐसा नहीं होता है नहीं अगर समझो वो उसने गलती से हाउस कीपिंग वाले को पहले तो उसको ट्रेनिंग देना पड़ेगा. ये जो ट्रेनिंग है ना रेसिडेंट को हम एक ट्रेनिंग दे रहे हैं हाउसकीपिंग स्टाफ को एक ट्रेनिंग दे रहे नहीं हैं फिर भी अगर समझो उसने गलती कर दिया उसको जो है तो ना, उसको उसकी अलग कैपेसिटी बिल्डिंग के लिए हमारा सुपरवाइजर हर दिन आ रहा है हर दिन मतलब एक हर दिन आ रहा है हाँ। अगर उसको समझ में नहीं आता समझो एक कुरकुरे का आपको चला नहीं वो समझ गया सब कुछ है लेकिन बाई चांस उसका गाय जो By उसने chance का गलती से कर दिया उसने तो कुछ जो होएगा ना हम उसमें. हम है ना उसके लिए हम नहीं आपको नहीं solution अगर वो दे रहे हैं। डाला ना तो भी उसका कंपोस्ट होएगा नहीं वो वैसे ही नहीं रहेगा. लेकिन उसको फिर अलग करना पड़ेगा गाय कि क्या कैसे है नीचे? प्रोसीजर वो नीचे उसका आ जाएगा ना वैसे नीचे आएगा तो हाँ, वैसे ही नीचे compost में आएगा. आ जाएगा सर बाई चांस का चांस ही नहीं आएगा क्योंकि हमारे सामने वो कर हम हम बताएंगे हाउस कीपिंग का काम है हम लोग कैसे हैंडल करते हैं हमको ही मालूम है नहीं लेकिन हमने जो है रानी साहब को भी एक्सपीरियंस है उसके लिए क्योंकि हमारा सोसाइटी में रोज जा रहे हैं वहाँ पे 4-5 हाउस कीपिंग वाला अल्टरनेटिव कोई भी आता है क्योंकि रोज क्या है जगह मिले वैसे. उन लोग का क्या है कुछ ना कुछ प्रॉब्लम में रोज नए नए भी आते हैं कभी कभी नहीं, आपका जो क्वेश्चन है ना काफी वैलिड है लेकिन मैंने जैसे बताया हमने 400 से ज्यादा सोसाइटी के काम करे राइट तो हमारे आपके सारे प्रॉब्लम का सोल्यूशन है मैकेनिज्म है अगर वो डाल भी देता है तो नीचे कंपोस्ट में आ जाएगा या समझो आज डाल देगा तो कल हमारे सुपरवाइजर भी ओपन करके देखेंगे उसको निकालने के लिए बोल देंगे सारा तो सारा प्लास्टिक नहीं डालेगा छोटा सा जाएगा तो that we can असं माहिती घरात ते सेपरेट करून देणार आम्ही पिशवी बांधून आता हाऊस कीपिंगवाला काय करणार होता तसंच पिशव्या उचलणार घरी जायचं आणि सगळं टाकून देणार सर एकत्र कोण सगळं घेऊन तो येतो. तिकडे जाऊन ते सेपरेट करून त्याच्यामध्ये हे नाही करणार. सेम धीरज उपवन आपल्याकडे सोसायटी आहे सेम पद्धत होते त्या कॅरेटामध्ये लोक वगैरे भरून देतात हां. पण आम्ही त्याला प्रॉपर ट्रेन करतो त्यासाठी सुपरवायझरसाठी एक subsidy पडेल. म्हणजे तुम्हाला अजून एक्सपिरियन्स नाही आहे त्याचा आमच्यासोबत तुम्ही नवीन सुटताय नाही तुम्ही एक गोष्ट सांगितली ना की त्याला ते कोकोपीट आणखी ते बायोकल्चर मिक्स करायलासाठी त्याला ठेवायचं होतं हा, त्यामुळे तो मिक्सिंग करताना तरी समस्या त्याच्या नजरेत येईल किंवा तुमच्या सुपरवायझरला तरी ते समजेल अर्थात तो आणि त्याला डायरेक्ट होतायचं नाही डायरेक्ट नाही होत त्याच्यामुळे चान्सेस कमी आहेत कमी आहेत खूप सर बरोबर चान्सेस का कमी आहेत कारण कचरा खाली येणार आहे आमच्या समोर तो ओपन करणार आहे आमच्या समोर मिक्सिंग करणार आहे जे टारपुलिंग लागणार आहे जे वेट मशीन आहे किंवा ज्या बकेट्स आहेत किंवा वेस्ट वॉटर सेफ्टी किट आहे त्या सगळ्याचं रोज इन्स्पेक्शन आमच्या सुपरवायझर तो टायमिंग आणि मॅच झालं पाहिजे ना. तो होणार कधी कधी सोसायटीमध्ये काय असतं वेस्ट वर्कर ज्या हाऊसकीपिंग स्टाफ आहे तो 10 यायचे 12 आमचे सुपरवायझर आणि मॅनेजर फक्त मोस्टली अर्ली मॉर्निंग होत नाही अर्ली मॉर्निंग कारण आमचा जो वर्किंग पिरियड असतो तो 9 ते 6 वाजेपर्यंत असतो त्या पिरियडमध्ये त्या सोसायटीचा खर्च याच्यामध्ये काय नाही खर्च काय आहे फक्त 6 महिन्यानंतर कोकोपीट घ्यायचं कोकोपीटचे मी सांगितलं होतं नारळाचं. कोकोपीट आणखी कल्चर आपल्याला थोडं तरी वर्षातून एकदा घरून घ्यावं लागतं घ्यावं लागतं. तेवढंच वो अवेलेबल है ना मिल जाता है तो available आहे. मी तुम्हाला वेंडरचे कॉन्टॅक्ट वगैरे देईन. तो available आहे. तुमच्या एक सोसायटीमध्ये किती सुपरवायझर आमच्या आमच्या देशमुख रेसिडेन्सीमध्ये ना 5-6 आहे ओके सुपरवायझर किती घेणार एक सोसायटीला सर मी सांगितल्याप्रमाणे 10 सोसायटी आहेत तुमच्या तर आपण एक सुपरवायझर देऊ तुमच्यासाठी एक सुपरवायझर 10 सोसायटीसाठी हो बरोबर मग कसं मॅच करणार कारण की आमचा झाडूवाला आहे ना सकाळी 9 वाजता पण येतो 12 वाजता पण येतो आणि दुसऱ्या सोसायटीमध्ये आहे ना तसंच वेगवेगळ्या टाइममध्ये येतो टाइम कसं मॅच करणार ते सुपरवायझर कारण का आपलं स्लॉट आहे ना ते 10 ते 1 च्या दरम्यान हे सगळे सोसायटीमध्ये येतात सगळे सुपर वेगवेगळे आहेत ओके कोणी स्वीपर एक सोसायटीमध्ये जातात त्याच्यानंतर सोसायटीमध्ये जातात तर कसं तो मॅच करणार ते मला मोस्टली काय असतं ना एकदा कॅपॅसिटी बिल्डिंग केली आहे बेस्ट वर्करची बरोबर ते तो पिरियड किती आहे 1 ते म्हणजे 4 ते 5-6 दिवसाचा पिरियड असतो किंवा तुम्ही 1 महिन्याचा पिरियड करा सगळं बेस्ट वर्करला समजायला की प्लास्टिक कसं सेग्रिगेट करायचं ओला कसा सेग्रिगेट करायचं बरोबर आता
एका सोसायटीचा टाइम सोबत आल्यानंतर हा तुमचा क्वेश्चन आहे, तो कसा मॅनेज करेल, बरोबर. तर आमचे दुसरे सुपरवायझर आम्ही अलॉट करणार. तर ते आम्ही फॉलोअप करायचं की तुम्ही आम्ही automatically फॉलो follow करणार. डेली कॉन्व्हर्सेशन असेल, तुमच्या सोसायटीचा एक ग्रुप बनला जाईल, त्याच्यामध्ये आमच्या सुपरवायझरचं डेली हे असेल, कोऑर्डिनेशन असेल, त्याच्यामध्ये डेली तो गायडन्स वगैरे प्रोव्हाइड